खरं तर आपण कालपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलाय. उपोषणाचा मुद्दा अतिशय चांगला आहे, मराठा आरक्षण. आम्हीही त्याबरोबर तुमच्याबरोबर आहोत. पण मला वाटतं भाऊ की कुठेतरी आपला उपोषणाचा मुद्दा भरकटतोय. आपण म्हणता की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर राजकारण करतात. मी म्हणतो आम्ही राजकारण करत नाही, आम्ही राजकारणच करतो. आणि आमचा तो राजकारण हा पिंड आहे, पण समाजकारण हे आमचं ध्येय आहे. तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ नका. आणि जर खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे. सभागृहात या, सभागृहात चर्चा करा. नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो. भाऊ, माझी विनंती तुम्ही मान्य करा. एकदा तरी मला चर्चेला बोलवा आणि नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या. मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो. आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा. आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीच गरज नव्हती. पुढे नसणारे त्यांना फक्त मराठ्यांच्या मतं लागतात. मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे. ते कशाला संपर्क करतात? ते छगन भुजबळ संघ संपर्क करतात. दंगली गाडीवर म्हणून, जाती जातीत भांडणं लावा म्हणून तिकडे संपर्क करतात. मराठ्याच्या गावांनी रॅल्या काढ. छगन भुजबळ सांगते सर तिकडे वेळ आहे त्यांना, इकडे नाही आहे. मराठ्यांचा प्रश्न सोडवायला वेळ नाही सरकारला. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची शक्यता आहे, आरक्षणावर चर्चा होऊ शकते. आणि आरक्षणावर तर ते जाती जाती दंगली लावायला चर्चा करते. मराठीचे प्रश्न सोडायला दोघाला वेळ. काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो, मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं. तुमचं सरकार आलं झाले 3 वर्ष. महिलावर केसेस केलेत म्हणा ते. तुमच्या सरकार आरक्षण तर नाही दिलं, गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने. त्या सरकारने घातलं शरद कुणाच्या महाविकास आघाडीचे आरक्षण हे माहिती आहे आम्हाला. तेच पाडे कवर घेणे तर म्हणा आम्ही शहर तेच कवर गिरी का एकदा दिलं तुम्ही ते घातलं. आता तुमचं सरकारला द्यायचं 10 वर्ष झालं तेच चालू आहे. घेतो फार आमच्या अंगाच्या आग व्हायला लागलं. सारखं पोटातलं पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलं. दुसऱ्या दिवशी या 7व्या 8व्या दिवशी पडत असतं. इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला आणि शहा साहेब आहेत सरकार. काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते, काल कार्यक्रम होता भाजपचा, त्यामध्ये ते म्हणाले की मनोज जरांगेंचं सोडा, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का? त्यांचं नाही म्हणणं आहे. समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना. त्यांचं नाही म्हणणं आहे समजा, असं उदाहरण धरून चालतं. येत नाहीत ते म्हणजे त्याचा अर्थ ते तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही? तोवर घातले का एकामेकावर? तुमचं बी म्हणणं सांगा ना. ओबीसी कोट्यातून द्यायचं नाही आम्ही बघू. तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागं उभं राहिले तसं उभं राहतील. परत तुम्ही हा म्हणून सांगा ना. वर दोघं वापर करता तुम्ही मराठी. महाविकास आघाडीवाले ओबीसीतून बोलणार नाहीत आरक्षणाला, महायुतीवाले बोलणार नाही. जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा म्हणा, मराठी तुमच्या साथ देते. ते नसले म्हणत तर हे म्हणा, कुणीतरी हा म्हणा दोघा तर गेल वर येडत काढिता आणि बरोबर करतो ह्यावेळेस. आता बघा तुम्ही दोघाला तुम्ही निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती. आता ते तुम्हाला एक आवाहन करतायत
की संघर्षासाठी जर तुम्हाला विधिमंडळात जायचं असेल तर तुम्ही या, मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. म्हणजे मॅनेज करावं मला लाड. म्हणजे एकीकडून मला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, आम्ही मग त्यांना दादा म्हणतो, भाऊ म्हणतो. लागला मॅनेज करायला. केलं दुकान चालू. घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडी जे आलेत का जातीवर? खरी जात दिसलीच का तुमची राजकीय जात? शेवटी नाही वळायचा रक्त तुमचा रे जातीकडं. नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती. शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं. आमदारकी देतो, मी बाजूला जातो. लई गचळ लोक माणसं करतो, गचळ.